नमस्कार सर्वांना. तर आज आपण एक आयुर्वेदिक सांडगे करणार आहोत. आयुर्वेदिक म्हणजे औषधी सांडगे असंच म्हणा. तर त्यामध्ये काय करायचं बघा, आपला हा कोहळा असतो की नाही, कोहळा, तो कोहळा टाकून आपण सांडगे करणार आहोत. तर त्याच्यासाठी साहित्य बघा काय काय लागेल. तर हे आपलं मिश्र डाळीचं पीठ आहे, एक 2 मोठ्या वाट्या. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मक्याचं पीठ घ्यावं लागेल, म्हणजे आपण त्याला कॉर्नफ्लॉवर म्हणतो ते. आणि ही पेस्ट, लसूण आलं मिरचीची पेस्ट. नंतर हे आपले पावडर मसाले, काश्मीरी मिर्च, हळद, धना पावडर, हिंग आणि जिरं. अख्खं जिरं टाकलं तरी चालेल, अख्ख्या जिरीने पण छान वास येतो. आणि ही बऱ्यापैकी कोथिंबीर, म्हणजे थोडीशी जास्तीचीच घ्यायची, म्हणजे छान वाटतं ते. तर आता आपण काय करूया, कोहळा कापून तो मी किसून घेते आणि मग नंतर तो किस पिळायचा. ते पाणी तुम्ही झाडांना वगैरे घाला आणि नंतर त्या किसामध्ये हे पीठ टाकून तो किस मळायचा छानपैकी. आणि एक अर्धा तास 1 तास भिजत ठेवा. ते पीठ उमळायला पाहिजे ना, चांगलं पीठ हे उमळलं. मिश्र डाळीचं पीठ थोडं जाड असतं ना ते. आणि मग सांडगे करूया. एकदम सोपी रेसिपी. सगळ्यांनो हे बघा, आता हा पेठा, हा कोहळा आपण कापूया. कापल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या बिया असतात की नाही, त्या बिया सगळ्या अशा काढून घ्यायच्या. बिया असतात ना त्यामध्ये, मग त्या थोड्या, हा कोवळा आहे बऱ्यापैकी आहे तसा, तर थोड्याशा काढल्या जाड बिया की मग हा गर ना किसून घ्यायचा. किसणीवर किसून मग तो टाकायचा आपल्या ह्या पिठांमध्ये. बघा, तुमच्याकडे जर कोहळ्याला जाड बिया असतील, जुन्या, म्हणजे काही निबर असतो ना, जून म्हणतात त्याला, तर त्यातल्या बिया तुम्ही काढा आणि नंतर तो किसून घ्या चांगल्या किसणीवर. आणि तो किस ना पिळायचा छानपैकी. नंतर मग ॲड करा पिठामध्ये, भिजवून घ्या. ठीक आहे. मैत्रिणींनो बघा, हा आता आपला असा कोहळ्याचा ना किस तयार झालेला आहे. तो तुमच्या पिठाच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. तर त्यामध्ये आता काय करायचं बघा, हे सगळे पावडर मसाले घालूया आपण. हे सगळे पावडर मसाले म्हणजे जिरी, धना पावडर, हळद, परत हिंग आणि लाल मिर्च, काश्मीरी मिर्च, हे सगळं मिक्स करून असं, किंवा अगोदरच मिक्स करा, कसं पण तुम्हाला आवडेल तसं, इजीवन होईल असं. आणि हे असं टाकायचं. नंतर त्यामध्ये थोडा ओवा घालायचा. ओवा बघा असा हातावर क्रश करू. तर आता आपण यामध्ये बघा, ही लसूण पेस्ट, लसूण आलं आणि मिरचीची पेस्ट आहे, ती थोडीशी पाण्यामध्ये ओली करू, म्हणजे त्याच्या गुठळ्या, छोटे लम्स असतात ना, ते एकत्र होऊन जातील. बघा. हां, नंतर आता आपलं हे मिश्र डाळीचं पीठ, नंतर आपलं हे कॉर्नफ्लॉवर, ज्याला की आपण मक्याचं पीठ वगैरे म्हणतो मराठीमध्ये. आणि हे आपलं कोथिंबीर थोडी बऱ्यापैकी घाला, जास्त. सख्यानो मी सांगायला विसरले तुम्हाला, हे ना एक औषधी सांडगे आहेत, आयुर्वेदिक सांडगे आहेत. इतके टेस्टी लागतील ना, अफलातून.
आयुर्वेदिक आहे ते, कारण हा कोहळा ना खूप आयुर्वेदिक आहे, औषधी आहे. तुम्ही अनोशपोटी जर तो प्यालात ना, पाणी रस काढून, बरेच आजार बरे होतात. आता शेवटी आपण क्वांटिटीनुसार मीठ घालूया. एक 4 चमचे मीठ घालूया. 4 चमचे सफिशियंट होईल. छोटा चमचा आहे माझा. आता हे मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला मी मळून दाखव. मैत्रिणींनो, तर बघा आता हे आपलं पीठ मळून तयार आहे कोहळ्याच्या सांडग्याचं. तर त्यासाठी ते थोडंसं मी अर्धा पाऊण तास ते रेस्टला ठेवलं होतं, म्हणजे ते थोडंसं पीठ चांगलं उमळतं आणि खुसखुशीत आतून पोकळ होतात सांडगे. तर अशा प्रकारे आता हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण सांडगे तोडून घेऊयात. सगळ्यांनो, असं वाटीमध्ये पाणी घ्या हाताला आणि सांडगे तोडायला घ्या. थोडेसे मोठे तोडले तरी चालतील किंवा जसे तुम्हाला आवडतील तसे, आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे. त्याच्यामध्ये फक्त आपण कोहळा आणि कॉर्नफ्लावर किंवा तुमच्याकडे मक्याचं पीठ असेल ना, जे कोण कोण खातात असं भाकरीला, पण मक्याची भाकरी, त्याच्यासाठी पण ते तुम्ही ते पण पीठ वापरू शकता. पण हे खूप चांगले, हे ना औषधी सांडगे आहे ते. तुम्हाला इतकं चांगलं वाटेल ना, छानच वाटेल मैत्रिणींनो. सख्यानो, तर बघा आपले हे असे एक 2 ते 2.5 वाटी पिठापासूनचे हे असे सांडगे तोडून झालेले. तर हे थोडेसे मोठेच तोडायचे, एकदम बारीक नाही तोडायचे. आपण बाजरीच्या कशा करतो खारोड्या, तशा प्रकारे. आणि ते बारीक तोडता येत नाही, कारण काय होतं, त्या कोहळ्याच्या ज्या शिरा असतात ना, किसलेला किस असतो ना, तो आपल्या बोटावर येतो आणि तुटलं जात नाही. मग थोड्याशा मोठ्याच करा, ठीक आहे सगळ्यांना. बघा तसे छानच आले एकसारखे. आणि अशा स्टीलच्या वगैरे ताटावर ठेवायचे. किंवा तुम्ही एखादी आमटी कराल, त्याच्यामध्ये हे 2-4 किंवा 5-10 सोडून द्यायचे. ते तळायचे किंवा भाजून खायचे, कसे पण. पण हे खूप चांगले औषधी आहेत, आयुर्वेदिक असे. हे करणं फार छान आहे. बघा सुंदर आलेत ना, एवढे झाले, बरेच झाले. 3 ताटं भरली आहेत आणि इथे पण थोडेसे आहेत. ठीक आहे सगळ्यांना. आता परत सुकल्यावर मी तुम्हाला सुकलेले पण दाखवते. मैत्रिणींनो, तर हे बघा आपले असे कोहळ्याचे सांडगे तयार आहेत. तर खूप छान होतात, कडकडीत सुकलेत बघा, सुंदर झालेत. आणि हे ना ॲक्च्युली आयुर्वेदिक सारखे आहेत, औषधी. म्हणजे डायबेटिससाठी वगैरे अशा लोकांना पण चांगले. 1 ते 1.5 वाटी मिश्र डाळीचं पीठ आणि थोडंसं मक्याचं पीठ घालूनही बनवले. आणि कोहळ्याचा किस आणि बाकीचे मसाले. तर हे तुम्ही नक्की करून बघा, खूप छान झाले, सुंदर झालेत आणि वाटतात पण चांगल्या. सख्यानं बघा, हे आता आपले मी ना थोडेसे तळलेत सांडगे ते दाखवते. थोडेसे तळलेले बघा, छान येतो कलर. एकदम स्लो गॅसवर तळायचे आणि होतात पण चांगले क्रिस्पी. तर हे असे आपले आता सांडगे तळून पण तयार आहेत आणि हे पण ना तयार आहेत. तर तुम्हाला आता दाखवलेले आहेत कोहळ्याचे सांडगे. हे म्हणजे औषधी सांडग्यांसारखंच आहे,
डाएटच्या लोकांना वगैरे, परत शुगर पेशंटसाठी हे खूप चांगले आहेत. थोडेसे कडक मात्र होणार, मग त्यापेक्षा तुम्ही तरी भाजीच करून द्या, हो की नाही. बरं, व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. बाय.